नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं, मुक्ताचे वडील मुक्ताला बोलू लागतात, मुक्ता आठव ना, आपण किती मस्ती करायचो गं. तर सगळे दिवस मुक्ताला आठवू लागतात. तरी मुक्ताचे वडील हे मुक्ताला बोलत असतात, अगं बाळा, तुझ्या आईच्या नकळत आपण वितळलेला आईस्क्रीमही खायचो. हे आठवून मुक्ताला हसायला येऊ लागतं. तरी मुक्ताचे वडील बोलतात, त्यावेळी आपण खूप गप्पा मारायचो. तू तुझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचीस, मला सगळं सांगायचीस आणि एखादी गोष्ट नाही सांगितलीस ना तरी ती मला समजायची, कारण मी तुझा बाप आहे आणि तुझ्या मनातली प्रत्येक खळबळ मला समजते, आजही जाणवते. आणि आजही तुम्ही मायलेकी माझ्यापासून काहीतरी लपवता एवढं मात्र नक्की. पण एक सांगू का, तू जे लपवतेस ते तुमच्या नवरा बायकोंमध्ये खटकलेलं आहे, हेही मी सांगू शकतो, कारण माझा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. पण मी एक बाप म्हणून तुला नक्कीच सल्ला देईन. मुक्त, एक लक्षात ठेव, कुठलीही व्यक्ती ही पूर्ण वाईट किंवा चांगली कधीच नसते. त्यामध्ये गुण आणि अवगुण हे असतातच. अगं मी तुझी आई याला अपवाद नाही, तर सागर अपवाद कसा असेल सांग बघू. चुका सगळ्यांकडूनच होतात आणि झाल्याही असतीच सागरकडून, म्हणून ती व्यक्ती म्हणून त्याला वाळीत टाकणं योग्य आहे का बाळा, तूच सांग. नाही ना. अगं सागर माणूस म्हणून वाईट नाही आहे. मला सांग, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती वाईट आहे. डोळे उघडले ना तर सगळं काही समजेल आणि तुलाही समजेल की सागर किती चांगला माणूस आहे. आणि जर सागर एवढा वाईट असता तर मला सांग बाळा, मी त्याचा हात तुझ्या हातात दिला असता का. अगं माझ्या मुलीबद्दलची मला काळजी नाही आहे का. अगं सागरमध्ये कुठले तरी चांगला गुण आहे, तो माणूस म्हणून चांगला आहे, याच हेतूने तर त्याचा हात मी तुझ्या हातात दिला आहे ना. तवी मुक्ताला मात्र रडायला येत असतं. तरी मुक्ताचे वडील हे मुक्ताला बोलू लागतात, मुक्ता, प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यामागे काहीतरी कारण असतं आणि एखादं नातं टिकवण्यासाठी ताणवण्यात काहीच अर्थ नसतो. आणि त्यामुळे विचार कर आणि सागरची चूक असेल तर त्याला माफ कर, पण एखादी गोष्ट एवढी ताणू नकोस की आपल्या नात्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मुक्ता मात्र खूप रडत असते. ते मुक्ताचे वडील मुक्ताला बोलू लागतात, एक बाप म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडतो आहे, त्यानंतर एक बायको म्हणून तू तुझं कर्तव्य पार पाडणार आहेस. एक लक्षात ठेव, मी काय बोलतो याचा पूर्ण विचार कर आणि मगच ठरव की तुला निर्णय काय घ्यायचा आहे. आणि तसंही तू योग्यच निर्णय घेणार आहेस, कारण तेवढी तर तू समजदार नक्कीच आहेस. मुक्ता ही वडिलांच्या बोलण्याचा विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर आणि सावनी गोव्याला निघालेले असतात. तरी सागर विचार करू लागतो की मुक्तानी लेटर वाचलं असेल का, आणि जर त्यांनी लेटर वाचलं तर ते मला संधी देतील ना, एकदा तरी मला माफ करतील का. असा विचार करत असताना सावनी त्याला बोलू लागते, सागर, अरे कसला विचार करतोयस, बायकोची एवढी आठवण येते का, का तिच्याशिवाय तुझं पानही हलत नाही. तरी सागरा सावनीला बोलतो, त्याच्याशी तुझं काय देणं घेणं, तू तुझं काम शांतपणे कर ना. माझ्या आयुष्यात काय चाललं आहे ते जाणून घ्यायचा अधिकार तुला बिलकुल नाही आहे. तरी सावनी बोलू लागते, हो मला माहिती आहे, पण मला एक कळत नाही, तुझ्या बायकोने माझ्यासोबत तुला येऊच कसं दिलं. तरी सावनीही सागरला बोलू लागते, असं वाटते की ती जगातली एकमेव बायको असेल की जिने आपल्या नवऱ्याला एक्स वाईफसोबत गोव्याला फिरायला पाठवलं आहे, काय आश्चर्य आहे ना. तरी सागर मात्र विचार करू लागतो. तरी सावनी सागरला भडकवण्याचं काम करत असते. तरी सागर मात्र काहीच बोलत नाही. तरी सागर तिला बोलू लागतो, हो का, मग तुझ्या नवऱ्याने माझ्यासोबत तुला येऊ कसं दिलं. तरी सावनी शांतच असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ताची आई येऊन बोलू लागते, अरे पुरू, किती वेळ झाला आहे, तुम्ही गप्पाच मारत बसणार आहात का, निघायची वेळ आली आहे, चल ना. तरी दोघंही यात्रेसाठी निघत असतात. तरी मुक्ताचे वडील मुक्ताला बोलू लागतात, मुक्ता, मी जे काही आज तुला बोललो आहे त्या गोष्टीचा विचार करशील आणि हो, मला खात्री आहे तू योग्य तोच निर्णय घेशील. तरी मुक्ता बोलू लागते, हो बाबा, मी आता योग्य तोच निर्णय घेणार आहे. आणि मुक्ताचाही चेहऱ्यावर जरा आनंद असतो. ते पाहून मुक्ताच्या वडिलांना समाधान वाटतं. तरी मुक्ताही वडिलांना बोलू लागते, बाबा तुम्ही जाताय पण यात्रेला प्रसाद म्हणून गोड जास्त खात जाऊ नका. त्यानंतर मुक्ताच्याही मुक्ताला बोलू लागते, काय मग बाबाचं लेक्चर ऐकून पोट भरलं असेल ना, काय ठरवलं आहेस तू. तरी मुक्ता बोलू लागते, काय करू तेच समजत नाही आहे, विश्वास ठेवायचा की नाही. अगं मला असं वाटते, जर मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी माझा पुन्हा विश्वासघात केला तर मला नाही झेपणार आहे गं ते, आणि म्हणूनच माझं मन काहीच ठरवत नाही आहे. ते मुक्ताची आई बोलू लागते, तुझं मन काय म्हणते. आणि एक लक्षात ठेव, आपण अशी आशा करू की ते आता सुधारतील, अशी चूक पुन्हा नाही करणार, पण तू ठरव की त्यांना माफ करायचं की नाही. आणि तुझ्या ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुला तुझी आई नक्की साथ देणार आहे, पण निर्णय तुझा असेल. आणि हो, काळजी घे, असं बोलून मुक्ताची आईही यात्रेसाठी निघालेली असते. मुक्ता मात्र विचार करत असते की सागरला माफ करायचं की नाही. तर दुसरीकडे सावनी ही सागरला बोलू लागते,
सागर, हर्ष माझा नवरा नसला ना तरी तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि हो, त्यापेक्षा त्याचा जास्त माझ्यावर विश्वासही आहे. पण लोकांचं कसं आहे ना, लग्न करूनही बायकोवर प्रेम नाही करू शकत. विश्वासही एवढाच पुरेसा नसतो. तरी सागर बोलू लागतो, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे ना, तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. तरी सावनी बोलते, अजूनही विश्वास आहे? नाही, मला नाही वाटत की तिचा तुझ्यावर विश्वास असेल. आणि ती तुझ्यावर विश्वास का ठेवेल? परत जर तू विश्वासघात केलास तर? आणि तू तर करूच शकतो. त्यामुळे नाही, मला तर वाटतं की तिचा तुझ्यावर आता विश्वासच नसेल. सावनीच्या ह्या बोलण्याचा सागर विचार करू लागतो. तरी सावनी बोलू लागते, कसं आहे ना सागर, हर्षचं माझ्यावर मुळातच जास्त प्रेम आहे आणि जास्त विश्वास. पण तुझ्याकडे या दोन्ही गोष्टी नाहीत. त्यात काय करायचं हे तुझं तू बघ. कारण मुक्ता तुला कधी माफ करणार नाही एवढं मला माहिती आहे. कारण तू तशी चूकच केली आहेस आणि त्यामुळे तुझ्याजवळ ना प्रेम आहे ना विश्वास. असं बोलून सावनी हसू लागते. सावनीच्या ह्या बोलण्यामुळे सागरला खूप वाईट वाटलेलं असतं. त्यावेळी सागर हा सावनीजवळ पाहतच बसतो. सावनी ही सागरला भडकवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र सागरला राग येतो आणि तो गाडीतून बाहेर येतो. त्यावेळी सागर विचार करू लागतो की सावनीचं बोलणं अगदीच चुकीचं नाही आहे. मी चूक केली आहे आणि याची शिक्षा मला व्हायलाच हवी. पण ह्या सगळ्यानंतर मुक्ता मला माफ करेल का? त्यावेळी सावनीला पुन्हा एकदा सागरजवळ येते आणि बोलू लागते, काय मग, बायकोची खूपच आठवण येते वाटतं. मात्र सागर हा सावनीला काहीच उत्तर देत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ताही घरी आलेली असते. त्यावेळी ती रूममध्ये येते आणि सागरने दिलेलं लेटर वाचत असते. तितक्यातच त्या गोष्टीचा फायदा घेत कार्तिकही मुक्ताच्या रूममध्ये येतो आणि मुक्ताच्या बाजूला बसत मुक्ताला आवाज देत बोलतो, वहिनी. तरी मुक्ता विचारते, काही हवं होतं का? तरी कार्तिक बोलू लागतो, हो, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू जे गायब झालं आहे ना ते. आणि काही टेन्शन आहे का? आणि मला असेल तर सांगा ना, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. तरी मुक्ता बोलू लागते, नाही, माझ्या चेहऱ्यावरचं टेन्शनाचा विचार तुम्ही नका करू. पण माझ्या रूममध्ये कोणीही न विचारता आलेलं मला आवडत नाही. आणि हो, यायचं असेल ना तर इथे विचारूनच या. तरी कार्तिक बोलू लागतो, मला वाटत होतं तुम्ही सगळी माझी माणसं आहात आणि हक्काची आहात आणि त्यामुळेच मी वहिनी आतमध्ये आलो तुमच्याशी बोलण्यासाठी. तरी तो मुक्ताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. ते मुक्ता बोलू लागते, लांब राहायचं. मला नाही आवडत एखादी परकी व्यक्ती माझ्या जवळ आलेली आणि मला या गोष्टीचा खरंच राग येतो. तरी तो बोलू लागतो, पण वहिनी मला नाही राग येत. तुम्ही मला कितीही काही बोला, पण मला राग नाही येणार. हे बघा, मन मोकळेपणाने सगळं सांगा. तुम्ही माझ्याशी बोलू शकता, मित्रासारखं सगळ्या गोष्टी शेअर करू शकता. असं बोलून तो मुक्ताचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो. तरी मुक्ता त्याला दूर लोटत बोलू लागते, कार्तिक भाऊजी माझ्यापासून लांब राहायचं. त्यावेळी तो बोलू लागतो, पण तुमच्यामध्ये नवरा बायकोसारखं असं काहीच नाही असं मला वाटत आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी तुमचा मित्र आहे, माझ्याशी सगळं शेअर करू शकता आणि मला काय हवं नको ते सांगूही शकता. मला माहिती आहे एका स्त्रीला काय हवं असतं, खूप अपेक्षा असतात. पण त्या अपेक्षात जर पूर्ण होत नसल्या ना तर त्या व्यक्तीला राग येतो आणि तो सागर तुमची कोणतीही पर्वा न करता निघून जातो. पण मी आहे ना तुमची प्रत्येक गोष्ट पूर्ण करायला. त्यावेळी ती बोलू लागते, कार्तिक भाऊजी लांब राहायचं. तरी कार्तिक बोलू लागतो, तुम्ही एक काम कराल का वहिनी, माझ्या नावातलं भाऊजी काढून टाका आणि फक्त कार्तिक बोला. कारण तुमच्या तोंडून माझं कार्तिक हे नाव खूप छान वाटतं. आणि तसं पण तो सागर मूर्खच आहे, त्याला हिऱ्याची किंमतच नाही. पारख करायला पारखीच लागतो ना. त्यावेळी मुक्ता बोलू लागते, एखाद्या वस्तूची पारख करण्यासाठी की मी काही वस्तू नाही आहे आणि किंमत करायला. आणि त्यावेळी ती बोलू लागते, मी विसरून जाल की तुम्ही या घरचे जावई आहात. असं बोलून ती कार्तिकला दूर लोटून देते. त्यावेळी कार्तिक बोलू लागतो, नाही वहिनी, मी तर तुम्हाला मानसिक आधार देतो आहे. ते मुक्ता बोलते, नाही, मला या गोष्टीची गरज नाही आहे. आणि हो, तसं पण तुम्ही मला प्रत्येक वेळी हात लावता, मग मला स्पर्श नाही का कळत? एका स्त्रीला प्रत्येक वेळी देवाने एक देणगी दिलेली असते. एखाद्या पुरुषाचा स्पर्श हा चांगला की वाईट हे समजण्याची समज ही प्रत्येक स्त्रीमध्ये असते. आणि त्या दिवशी मी तुम्हाला पकडलं होतं, पण मी विश्वास ठेवला, कारण मला वाटलं होतं की खरोखरच तुम्ही मुद्दाम चुकून हात लावला असेल. पण नाही, ज्यावेळी मला तुम्ही पहिल्यांदा हात लावला ना त्यावेळीच मला सगळं ऑड वाटत होतं. तुम्ही या घरचे जावई आहात म्हणून मी गप्प बसले. एवढंच नाही तर स्वातीताईंचा विचार करत आले. पण आता तुमचा खरा चेहरा मी सर्वांसमोर नक्कीच आणणार आहे. प्रत्येक वेळी माझ्यावर हात टाकण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, पण मी गप्प बसत होते. पण आता मी गप्प बसणार नाही, कारण तुमचा हेतू मला चांगलाच कळला आहे. असं बोलून मुक्ता बाहेर जाते. तर कार्तिकला खूप राग आलेला असतो. तर तितक्यातच इंद्राताई आणि स्वातीही घरात आलेले असतात. तरी मुक्ता बोलू लागते, बरं झालं मम्मी तुम्ही आलात, स्वातीताई आलात, कारण तुम्ही देवासारखेच आलात. अहो, हा माणूस आता माझ्या रूममध्ये आला आणि माझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला. तरीच मुक्तावर मात्र कोणीच विश्वास ठेवायला तयार नसतं. तरी मुक्ता ही स्वातीला बोलू लागते,
स्वातीताई, मी या माणसाला पहिलंच ओळखलं होतं. हा माणसा प्रत्येक वेळी माझ्या रूममध्ये यायचा आणि मला हात लावण्याचा प्रयत्न करत होता आणि जास्त करून तुम्हाला फसवतोय तो. या माणसाची नजरच खूप वाईट आहे. खूप फालतू माणूस आहे हा. इंद्राताईंना मात्र मुक्ताच्या बोलण्याचा खूप राग येऊ लागतो. तर मुक्ताही घडलेला सगळा प्रकार स्वातीला सांगत असते. मात्र स्वातीलाही मुक्तावर विश्वास नसतो. तरी इंद्राताई मुक्ताला घेतात आणि तिच्या कानाखाली मारतात आणि बोलू लागतात, यापुढे एक शब्द बोललास तर याद राख. तरी मुक्ता सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते. मात्र मुक्तावरच सर्वजण चिडतात. तरी इंद्राताई बोलू लागतात, ते या घरचं जावई आहेत आणि त्यांच्याबद्दल एकही शब्द असा बोललेला मी खपवून घेणार नाही. आणि एक लक्षात ठेव, तू जर असं करण्याचा प्रयत्न केलास ना तर कोयत्याची शपथ घेऊन सांगते की जीभ काढून हातात देईन तुझी. तरीसुद्धा मुक्ता त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते. मात्र कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. मात्र कार्तिक मात्र खूप खुश झालेला असतो. तरी कार्तिक हा मुक्ताजवळ पाहत बोलू लागतो, आदर्श नवरा असल्याचा हाच तर एक फायदा असतो. तरी स्वातीही मुक्ताला बोलू लागते, आजपर्यंत मला तुझा अभिमान वाटायचा, कारण आदरही वाटायचा. तू आमच्या वाईट प्रसंगात आम्हाला मदत केली. पण कार्तिक तसा नाही आहे गं, आणि त्याचा तर मस्करी करण्याचा स्वभाव आहे आणि त्या मस्करी करण्यातच त्यांनी तुला हात लावला असेल, बाकी काही नाही. तुम्ही मुक्ता बोलला ते नाही. एखाद्याच हात लावणाऱ्या माणसाची माया ममता हे सगळं कळतं, पण त्यांच्या हात लावण्यामध्ये स्पर्शामध्ये फक्त आणि फक्त वासना होती. मुक्ताही स्वातीला बोलू लागते, स्वातीताई मला सांगा मी का खोटं बोलेन. त्यावेळी स्वाती बोलू लागते, का म्हणजे तू बोलूही शकतेस खोटं. त्यावेळी इंद्राताई बोलू लागतात, अगं तो माणूस देव माणूस आहे आणि अशा देव माणसावर तू आरोप करतेस. तुला काहीच कसं नाही का वाटलं. अगं तुला सगळं जग फक्त कावीळ झाल्यासारखं पिवळं दिसतंय का. तरी स्वातीही कार्तिकला बोलू लागते, अहो तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तर कार्तिक हा नाटक करत बोलू लागतो, नाही आता मला या घरात एक क्षणही राहायचा नाही आणि हा विषयच नको. तरी इंद्राताई कार्तिकला बोलू लागतात, अहो जावई बापू गैरसमज नका करून घेऊ. आणि ते मुक्ताला बोलू लागतात, मुक्ता अगं कोण कुठली ती अनिता, तिला त्यांनी बहिणीसारखं मानलं आणि तू या माणसावर आरोप करतेस का. तर मुक्ताला आश्चर्यच वाटतं. कोणीही मुक्तावर विश्वास ठेवायला तयार नसतं. तर पुढील भागात पाहायला मिळतं, पुन्हा एकदा कार्तिक मुक्तावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी मुक्ता स्वतःला वाचवण्यासाठी कार्तिकला लांब फेकून देते आणि ती लाईट ऑन करते. तरी पाहते त्यावेळी कार्तिकच असतो. त्यावेळी ती बोलू लागते, पुन्हा तुम्ही तेच केलं का. नाही, आज तर मी तुम्हाला बिलकुल सोडणार नाही. तर इकडे सागरही घरी आलेला असतो. तर दुसरीकडे मुक्ता बोलू लागते, नाही आता काही झालं तरी मी तुमचा चेहरा जगासमोर आणणारच. असं बोलून ती सागरला फोन करण्यासाठी घेते. त्यावेळी कार्तिक तिचा फोन फेकून देतो आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. तर इकडे सागरही गाडी उतरून घरी चाललेलाच असतो. तर मुक्ताई स्वतःला वाचवण्यासाठी मोठमोठ्याने आरडाओरड करत असते. मात्र तिथे कोणीच नसतं. तर या गोष्टीचा कार्तिक फायदा घेऊ लागतो. मुक्ताई स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागते. तितक्यातच सागर घरात येतो आणि घडलेला प्रकार पाहून सागरला आश्चर्य वाटतं. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.